कुणाल साक्षीजवळ थांबतो. सगळ्यांना घरी पाठवतो. सकाळी साक्षीला जाग येते. ती डोळे उघडून बघते तर कुणाल तिच्या शेजारी खुर्चीवर बसला होता. तिचा हात हातात घेऊन तिथे झोपला होता. साक्षी गोड स्माईल देते. अहो, ती हळू आवाजात बोलते. तो झोपेतच बोलतो. ती परत काहीच बोलत नाही. साक्षी पण डोळे मिटून घेते. सकाळी सगळेजण वाड्यात चहा पीत बसले होते. कुणालची आई अजून आली नव्हती. मामी त्यांना बोलवायला जातात. कुणालची आई नुकतीच आंघोळ करून आली होती. वहिनी, काय झालं? तुमचा चेहरा का उतरला आहे? मामी त्यांच्याकडे बघत बोलतात. काही नाही ग वहिनी, थोडीशी कणकण जाणवतीये. कुणालची आई हळू आवाजात बोलते. कुणालची मामी त्यांच्या कपाळाला हात लावतात. तर त्यांना खूप ताप आला होता. वहिनी, अहो तुम्हाला किती ताप आला आहे? बसा बरं इकडे, कुणालची मामी काळजीनं बोलते. त्यांना सतत टेन्शन आणि कालच्या घडलेल्या प्रकारामुळं थोडीशी कणकण वाटत होती आणि सगळ्यात जास्त साक्षीची काळजी होती. ह्या काळजीमुळं त्यांना ताप आला होता. कुणालची मामी खाली पळत जाऊन मिठाचं पाणी घेऊन येते. सगळेजण कुणालच्या आईच्या रूममध्ये येतात. कुणालच्या मामाला खूप टेन्शन आलं होतं. 2-3 दिवसांनी लग्न होतं. अशात ही घटना घडली होती. टेन्शनमध्ये होते सगळेजण. खूप कुणालला कळल्यावर तो साक्षीजवळ प्रदीपला थांबायला सांगतो. तो वाड्यात निघून येतो. प्रदीप साक्षीला नाश्ता आणून देतो. तोही तिच्यासोबत नाश्ता करायला बसतो. अहो दादा, हे कुठे गेलेत? साक्षी विचारते. त्याला काम असल्यामुळं तो बाहेर गेला आहे. येईलच तो तासाभरात, प्रदीप साक्षीला बोलतो. मला असं का वाटतं तुम्ही या अगोदर मला भेटला आहे आणि मी तुम्हाला राखी बांधली आहे? साक्षी प्रदीपकडे बघत बोलते. तिचं ऐकून तो नाश्ता करायचा बंद होतो. 2 मिनटं शांत बसतो. साक्षी, आपलं खूप घट्ट नातं आहे, प्रेमाच्या पलीकडचं. तू तर माझी जान आहेस. तू जर दरवर्षी मला राखी बांधत आली आहेस, प्रदीप मनात बोलत होता. बोला ना दादा, साक्षी नाश्ता करत विचारते. तसं काही नसेल, मी आत्ता तुम्हाला सारखं भेटत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, प्रदीप बोलतो. प्रदीप आणि साक्षी दोघे भरभरून गप्पा मारत होते. प्रदीपचे डोळे भरून येत होते, पण तो अश्रू थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. तरी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तो लगेच डोळे पुसतो. काय झालं दादा, तुमच्या डोळ्यातून पाणी येत आहे? साक्षी त्याच्याकडे बघून बोलते. काही नाही हो, ते तुमच्यासोबत गप्पा मारत बसलो ना, त्यामुळं मला माझ्या बहिणीची आठवण आली, प्रदीप कसंबसं बोलतो. मग मी पण तुमची बहीणच आहे ना, साक्षी हसत बोलते. हो, तो बोलून बाहेर जातो. तर कुणाल आला होता. प्रदीपच्या डोळ्यात पाणी बघून काय झालं ते तो समजून गेला. प्रदीप, मी तुला शब्द देतो, लवकरच तुला तुझी पहिलीवाली साक्षी भेटेल, कुणाल त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. प्रदीप काही न बोलता निघून जातो. कुणाल आत येतो. साक्षी बसलेली होती. तो आत तिच्याजवळ येतो. आता कशी आहे तब्येत? कुणाल विचारतो. बरी आहे, साक्षी बोलते. तो येऊन तिथे बसतो. अहो, साक्षी चुळबुळ करत बोलते. काय? तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. मला घरी जायचं आहे, ती क्यूट फेस करत बोलते. बरं, तो बाहेर जातो. थोड्या वेळात डॉक्टर येतात. सगळं नॉर्मल आहे, तुम्ही घरी जाऊ शकता, पण जखम ओली आहे, पाण्यात हात भिजवू नका, डॉक्टर सांगून निघून जातात. कुणाल आत येतो. ते दोघेही आवरून खाली येतात. आत्या, कसली डेंजर निघाली प्रिया, कीर्ती बोलते. हो, पण त्या साक्षीचं नशीब चांगलं होतं, वेळेवर तो कुणाल आला, सुनंदा काकी बोलते. आत्या, तू त्या साक्षीचं कौतुक करतेस, कीर्ती चिडून बोलते. हो, तुझ्यासारखं फुटकं नशीब नाही तिचं. बघितलंस ना, त्या दिवशी तो साक्षीसाठी किती हायपर झाला होता. तो साक्षीवर कोणतंही संकट येऊ देणार नाही. आपण कितीही प्लॅन केले तरी कुणाल खूप धूर्त आहे, त्याची बारीक नजर असते, सुनंदा काकी त्याचा रागीट चेहरा डोळ्यासमोर आणत बोलतात. आत्या, इतक्यातच तू हार मानली, कीर्ती चिडून बोलते. बरं, बघू थोडे दिवस, शांत बस. मला त्या साक्षीचं काही करायचं नाही, पण कुणालचं तुझ्याशी लग्न लावून द्यायचं आहे, सुनंदा काकी दूरवर नजर टाकत बोलते. आत्या, मी लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करते, तो फक्त माझा आहे.
कीर्ती क्रूर हास्य करून बोलते. गाडीत कुणाल शांत होता. तिची खूप चुळबुळ चालू होती. तिला असं गप्प बसायला नको वाटत होतं. गाणी लावायचं बंद करायचं तिचं किती उशीरपासून चालू होतं. साक्षी, थोडा वेळ तर शांत बस ना, तो मोठ्या आवाजात रागाने बोलतो. ती रागाने बाहेर बघत बसली. साक्षी, तो हळू आवाजात बोलतो. ती नाक मुरडून बाहेर बघते. तो तिच्याकडे बघून हसतो. साक्षी, काय सारखं लहान मुलांसारखी रुसून बसतेस? तो गालात हसत तिला बोलतो. साक्षी काहीच बोलत नाही. त्याला तिला काहीतरी सांगायचं होतं, पण ती ऐकूनच घेत नव्हती. ते दोघे घरी येतात. साक्षीचे डोळे कुणालच्या आईला शोधत होते. ती कुठेच तिला दिसत नव्हती. मामी, आई कुठे आहेत? साक्षी आल्या आल्या विचारते. सुनंदा काकी आणि कीर्ती रागाने डोळे फिरवतात. तुझी आई रूममध्ये आहे, मामी हसत बोलते. ती पळतच रूममध्ये जाते. कुणालची आई शांत झोपली होती. ती त्यांना बघून बाहेर निघून जाते. साक्षी, नीतू जेवण करून घेतात. सुनंदा काकी, कीर्ती आणि कुणालची आई सोडून घरातील सगळ्या बायका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या गप्पा खूप रंगात आल्या होत्या. कुणाल लॅपटॉपमध्ये डोकं घालून काम करत होता. 1 तासभर झाला तरी साक्षी रूममध्ये येत नाही. त्याला साक्षीशी बोलायचं होतं, पण ती येत नाही म्हणून त्याचं काम आवरून तो खाली जातो. तर तो डोळे विस्पारून बघू लागला. साक्षी मामीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गप्पा मारत होती. एका साईडला नीतू, दुसऱ्या साईडला प्रवीण मामाची मुलगी आणि मध्ये साक्षी झोपली होती. कुणालची मामी तिघींच्याही डोक्याची मालिश करत होत्या. साक्षी, काही काम नाही का? कुणाल बोलतो. या तिघी पटकन उठतात. केव्हापासून मामी त्यांना उठा म्हणत होती, पण या मुद्दाम उठत नव्हत्या. मामीचे पाय खूप अवघडलेले होते. त्यांनी थोडासा त्रासिक चेहरा केला, पण यातही त्या जागणं हलत नव्हत्या. म्हणून कुणाल ओरडतो. साक्षी सोडून सगळ्याजणी रूममध्ये निघून जातात. साक्षी किचनमध्ये जाते. कुणाल तिच्या पाठीमागे येतो. काय पाहिजे तुम्हाला? ती चाचरत विचारते. तू, तो बोलून तिला उचलून घेतो. अहो, काय करताय? सोडा मला, ती वैतागून बोलते. पण कुणाल काही तिला सोडत नाही. रूममध्ये येऊनच तो तिला खाली सोडतो. साक्षी दुसरीकडे तोंड करून झोपते. साक्षी, तुझे खूप नखरे चालले आहेत, तो चिडून बोलतो. नुसती लाडावलेली आहे, तो चिडून बोलतो. तुम्हीच माझे लाड करता ना, ती बोलते. मग आजपासून तुझे सगळे लाड बंद, तो वैतागून बोलतो. मग आजपासून माझ्याजवळ यायचं नाही, मला टचसुद्धा करायचं नाही, बघेल तेव्हा मिठी मारत असता, साक्षी चिडून बोलते. साक्षी रूम बाहेर चालली होती. तो तिचा हात पकडतो आणि रूम लॉक करतो. तिला जवळ ओढून एक डीप किस करतो. ती खूप जोरजोरात श्वास घेते. ती उलट्या हातानं ओठ पुसते. ती त्याला रागात बघते. सॉरी सोना, तो कान पकडून बोलतो. ती बेडवर जाऊन बसते. तो तिच्या जवळ येतो. साक्षी, मी आत्ता तिकडे जाणार आहे, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तो शांतपणे बोलतो. तिचे डोळे भरून आले होते, त्याच्यामुळं ती वाचली होती. अहो, तुम्ही मला सोडून कुठे जायचं नाही, ती मिठी मारून त्याला बोलते. सोना, मला जावं लागणार, तो तिला मिठीत घेत बोलतो. मला खूप भीती वाटते, ती बोलते. कशाची? तो विचारतो. मला एकटीला खूप भीती वाटते, ती वैतागून बोलते. ती त्याच्या शर्टला धरून बसली होती. ती त्याच्या कुशीत झोपी जाते. तोही तिला कुशीत घेऊन झोपी जातो. साक्षीमुळे तो ऑनलाईन मीटिंग करतो. साक्षीची जखम भरून येत होती. सगळेजण तिची काळजी घेत होते. 2-3 दिवस लग्नाच्या घाईगडबडीत पटकन निघून जातात. लग्नाचा दिवस येतो. आहो, उठा ना, साक्षी वैतागून कुणालला उठवत होती. तो बेडवर पालथा झोपला होता. ती खूप वेळ त्याला उठवत होती. शेवटी ती त्याच्या दंडाला जोरात चावते. आई ग, कुणाल विवळत उठतो. अहो, काय झालं? साक्षी तिचं हसू दाबत बोलते. अगं, कोणीतरी चावल्यासारखं वाटलं, तो त्याच्या दंडावरून हात फिरवत बोलतो. मच्छर तर चावला नाही ना, साक्षी कशीबशी बोलते. तिला खूप हसू येत होतं. तो मच्छर तू तर नाही ना, तो तिला मांडीवर बसवून बोलतो. मी कुठे काय केलं, ती हसत बोलते. तो तिला गुदगुल्या करत होता. ती खूप जोरजोरात हसत होती. बरं, का उठवलंस मला, तो हसत बोलतो. आहो,
ती थोडी घाबरली होती. साक्षी बोल पटकन, तो तिच्याकडे बघत बोलतो. मी येताना लग्नाला साडी आणली नव्हती आणि माझ्याकडे एकही साडी नाही, ती डोळे झाकून बोलते. तो तिच्या चेहऱ्यात हरवून गेला होता. ती हळूच डोळे उघडते. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. ती त्याच्या हातावर जोरात मारते. आई ग साक्षी, तो जोरानं ओरडतो. इथं मला नेसायला चांगली साडी नाही आणि तुमचं वेगळंच चाललं आहे, ती वैतागून बोलते. ती रागानं उठून बाहेर गेली. कुणाल कोणाशी तरी फोनवर बोलून आंघोळीला निघून गेला. साक्षी चहा पिऊन रूममध्ये जाते. तिथे तिला एक छानशी साडी दिसली. ती पळत जाऊन साडी घेते. तिला साडी खूप आवडते. ती साडीला निरखून बघत होती. वांगी कलरची साडी होती. त्यावर ग्रीन कलरचा ब्लाऊज होता. ती खूप खुश होते. मागून कुणाल येतो. टॉवेलनं तिला विळखा घालून पुढे ओढतो. ती त्याच्या बाहुपाशात जाते. मग काय, मॅडमना साडी आवडली का नाही, तो हसत बोलतो. त्याच्या केसातील पाणी तिच्या अंगावर पडत होतं. अहो, एवढ्या लवकर तुम्ही साडी तरी कशी आणली, ती विचारते. अगं माझी लाडकी बायको, हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. मी स्वतः तुझी शॉपिंग केली होती, कुणाल खुश होऊन बोलतो. मी आले नसते तर, ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते. मी तुला उचलून इथे आणलं असतं आणि मी ठरवलं होतं तू येणार नसली तर तुला आणायला दिल्लीला जायचं, तोही तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. मग इथे आल्यावर तुम्ही असं का वागत होता माझ्याशी, ती बोलते. तो रागाने तिला बघतो. अरे हो, मी ते विसरूनच गेलो होतो. त्याचा हिसाब अजून बाकी आहे, तो दात घट्ट आवळून चिडून बोलतो. अहो, ती बोलते. सुरुवात तू केली आहेस साक्षी, तो चिडून बोलतो. तो तिला बाजूला करतो आणि कपडे घालून बाहेर निघून जातो. कुणालने ब्लॅक कलरचा सूट घातला होता. कीर्ती भान हरपून त्याला पाहत होती. साक्षी ही मस्तपैकी साडी नेसते. आता तिला ही साडी नेसायला येते बरं का. चापून चोपून मस्त साडी नेसते. केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरा, कपाळावर चंद्रकोर, टिकली, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, छोटीशी नाजूकशी साक्षी खूप छान दिसत होती. ती तिचं आवरून खाली येते. सगळेजण तिच्याकडे बघत होते. आई, मी कशी दिसतेय, साक्षी खुश होऊन कुणालच्या आईला बोलते. तो लगेच शांत होतो. तिच्याकडे भान हरपून बघत होता. तो तिला जवळ ओढतो. अहो, माझा मेकअप खराब होईल, दूर व्हा बरं, ती ओरडून बोलते. तुला कोणी लिपस्टिक लावायला सांगितली होती, तू अशीच खूप सुंदर दिसतेस, तो तिची लिपस्टिक पुसत बोलतो. ते नीतू बोलली लाव म्हणून मी लावली. असं आहे का, तो हसत बोलतो. तो तिच्या ओठांवर ओठ ठेवत असतो. तेवढ्यात कुणालची आई त्या दोघांना खाली बोलावते. साक्षी हसू लागली. तो वैतागून तिच्याकडे बघतो. ते दोघे खाली निघून येतात. सगळ्यांची नजर त्या दोघांवर पडत होती. वहिनी, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय, कुणालची मामी त्या दोघांकडे बघत बोलते. हो ग वहिनी, पण या जोड्याला कोणाचीच नजर न लागो, कुणालची आई बोलते. आई, मी स्वतः साडी नेसली आहे, ती खुश होऊन सांगत होती. कुणाल कपाळावर हात मारून घेतो. जसं काय हिनं मोठा गडच जिंकला आहे, कुणाल मनात बोलतो. कुणालची आई तिचे दृष्ट काढतात. नवरी मुलीचे दृष्ट काढायची सोडून आई तू तुझ्या सोन्याची दृष्ट काढतेस, हे बरोबर नाही, नीतू जोरजोरात हसत बोलते. कुणाल दादा, तू पण तुझ्या बायकोची दृष्ट काढ, नीतू कुणालला डोळा मारत बोलते. सगळेजण हसू लागले. कुणाल सगळ्यांकडे रागाने बघतो व चिडून रूममध्ये जातो. थोड्या वेळानं ती पण रूममध्ये येते. तो तिच्याकडे बघतो, ते पण रागाने. अहो, काय झालं आता, मी काय केलं, ती त्याच्या जवळ येत बोलते. अहो, चिडू नका ना, ती हळू आवाजात बोलते. लग्नाचे सगळे विधी होतात. आता पाठवणीची वेळ आली होती. साक्षी खूप रडू लागली होती. मामी, कुणालची आई, कुणालचे मामा खूप रडत होते. सगळ्यात जास्त साक्षी रडत होती. नीतू कुणालजवळ जाते. दादा, ती नवरी मुलगी पण एवढी रडत नाही, बघ ना तुझी बायको किती रडत आहे, नीतू हसत बोलते. नीतू कुणालला खिजवायला खूप आवडत होतं. कुणाल नीतूकडे रागाने बघतो आणि साक्षीजवळ जाऊन तिच्या हाताला धरून बाहेर ओढून आणतो. अहो, काय चाललं आहे तुमचं, साक्षी वैतागून बोलते. आधी तुझं काय चाललं आहे साक्षी, तो रागावून बोलतो.
मी काय केलं? ती डोळे पुसत बोलते. अगं ती नवरी पण इतकी रडत नव्हती. तू किती रडत आहेस? तो चिडून बोलतो. साक्षी रडू लागली. आता काय झालं साक्षी? तो वैतागून बोलतो. अहो तुम्हाला कुठे समजणार आहे, एक मुलगी तिच्या हक्काच्या माणसांना सोडून गेल्यावर काय दुःख होतं ते त्या मुलीलाच माहीत असतं. त्याच्या मिठीत जाऊन ती रडू लागली. तोही तिला शांत करू लागला, कारण तिला आत्ता तिच्या बाबांची आठवण येते हे त्याला समजलं होतं. तो तिला घेऊन बाहेर येतो. नवरीची पाठवणी केली. मामी खूप रडत होती. सगळेजण आत निघून जातात. साक्षी तिथेच बाहेर बसते. कीर्ती साक्षीजवळ जाते. साक्षी शांत बसली होती. साक्षी इथे काय करतेस? कीर्ती हसत बोलते. काही नाही, असंच बसले आहे, साक्षी बोलते. लग्न खूप छान झालं ना? कीर्ती बोलते. हो, साक्षी म्हणते. मामी किती रडत होत्या ना? खरंच आई ती आईच असते. कोणी कितीही काळजी घेतली तरी आईसारखी काळजी कोणीच घेत नाही. कीर्ती तिच्या चेहऱ्याकडे बघत बोलते. ज्या मुलीला आई असते ना ती जगातली सगळ्यात नशीबवाली मुलं असतात. कीर्ती बोलून निघून गेली. आता साक्षी तोंडावर हात ठेवून रडू लागली. ती इथं आल्यापासून बघत होती. लग्न होणार म्हणून मामी तिच्या मुलीची खूप काळजी घेत होत्या. त्यांना बघून आपली आई असती तर तिनेही अशीच काळजी घेतली असती असं साक्षीला वाटायचं. आज सकाळपासून मामी रडत होती. साक्षीला खूप वाईट वाटत होतं. आज कीर्तीनं त्या जखमेवर मीठ चोळलं होतं. साक्षीला तिच्या आईची खूप आठवण येत होती. ज्या आईचा चेहरा पण तिला आठवत नव्हता. आज ती खूप दुःखी होती. ती डोळे पुसून आत येते. सगळेजण चहा पीत बसले होते. साक्षी चहा पितेस का? कुणालची आई बोलते. ती कोणाकडे लक्ष न देता रूममध्ये निघून जाते. साक्षीला काय झालं? मामी बोलतात. जरा डोळे पण सुजल्यासारखे वाटतात, कुणालची आई बोलते. अगं आई, ती तर आपल्या नवरीपेक्षा जास्त रडत होती, त्यामुळे डोळे सुजले असतील, नीतू हसत बोलते. हळवी आहे, पाणी तर सारखं डोळ्यात असतं, कुणालचे मामा हसत बोलतात. साक्षीचं कौतुक केल्यामुळं कीर्तीला खूप राग येतो. ती रूममध्ये निघून जाते. लग्नात रडली असल्यामुळं साक्षीकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. कुणाल कामानिमित्त बाहेर गेला होता. संध्याकाळचे 7 वाजले तरीही साक्षी रूम बाहेर आली नव्हती. नीतू तिला बोलवायला गेली होती, पण तिने आतून रूम लॉक करून घेतलेला होता. साक्षी दरवाजा उघडत नव्हती. नीतू कुणालला फोन करते. त्याला लवकर घरी यायला सांगते. उगाच घरातल्यांना टेन्शन नको म्हणून नीतू कोणालाच काही सांगत नाही. कुणाल पळतच घरी येतो. तो त्याच्याकडील चावीनं रूम अनलॉक करतो. आत जातो. साक्षी बेडवर पालथी झोपून रडत होती. रडून रडून डोळे सुजलेले होते. तो हळूच रूम लॉक करतो आणि तिच्या जवळ येतो. साक्षी, काय झालं आहे? तो तिच्या अंगावर हात टाकत बोलतो. ती त्याचा हात बाजूला सारून नीट बसते आणि रडत त्याला मिठी मारते. साक्षी, काय सारखं रडत असतेस? मला नाही आवडत तू. तो शांतपणे बोलतो. रडलेलं. आहो, मला माझ्या आईची आठवण येत आहे, ती हुंदके देत बोलते. त्याला खूप वाईट वाटतं. ए साक्षी, माझ्याकडे बघ. तो तिचा चेहरा वर करतो. ती त्याच्या डोळ्यात बघते. ती त्याला घट्ट मिठी मारून रडू लागली. कोणाला काही सुचत नव्हतं. साक्षी, चल आपण बाहेर फिरून येऊया. तो तिचं मन दुसरीकडे रमण्यासाठी बोलतो. आहो, मला कुठेच नाही जायचं, मला एकटं सोडा, ती रडत बोलते. आई, आई, मला का सोडून गेलीस? म्हणत ती रडत होती. तिच्या रडण्याच्या आवाजानं सगळेजण त्यांच्या रूमजवळ येतात. कुणाल, दार उघड, कुणालची आई ओरडून बोलते. तो दार उघडतो. सगळेजण आत येतात. तिला त्या अवस्थेत बघून त्यांना काहीच कळत नव्हतं. कुणाल, काय केलंस तिला? कुणालची आई काळजीनं ओरडते. आई, तिला तिच्या आईची आठवण येत आहे, कुणाल कसं तरी बोलला. तिला बघून त्याचाही कंठ दाटून आला होता. ए सोना, इकडे बघ. कुणालची आई तिचा चेहरा हातात घेत बोलतात. आई, माझी आई का सोडून गेली मला? मी इतकी वाईट आहे का? ती माझ्यावर प्रेम न करताच गेली, ती रडत बोलत होती. तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात तिचं शब्द ऐकून पाणी येतं. जेव्हा माझी काकी
स्वतःच्या हातानं भरवत असायची तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण येत असायची. ती काहीतरी चांगलं बनवून शिल्पाला देत असायची तेव्हा ती मला काहीच द्यायची नाही. मी माझ्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेले होते, पण काकीनं कधी जवळसुद्धा घेतलं नाही. माझी आई असती तर मला तिनं जवळ घेतलं असतं, माझ्यावर खूप प्रेम केलं असतं. साक्षी रडत बोलत होती. ती आज मनातलं सगळं बाहेर काढत होती. तिचं बोलणं कुणालच्या काळजावर वार करत होतं. तिथे असलेल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. साक्षी, मी तुझी आईच आहे ना बाळा, कुणालची आई रडत बोलते. आई, मला एकटं सोडा, मला थोडा वेळ आराम करू द्या, ती डोळे पुसत बोलते. कुणाल सगळ्यांना खुणावतो. सगळेजण तिच्या चेहऱ्याकडे बघत बाहेर निघून जातात. कुणाल पण बाहेर निघून जातो. साक्षी तिच्या आईचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण व्यर्थ. कारण ती 1.5 वर्षांची असताना तिला तिची आई सोडून गेली होती. ती रडत झोपी जाते. सगळेजण साक्षीला या अवस्थेत बघून टेन्शनमध्ये आले होते. कुणाल शांतपणे विचार करत सोफ्यावर बसला होता. खरंच आई नसली तर किती दुःख होतं ते आज साक्षीला बघून कळत होतं. त्याला राहून राहून साक्षीचा रडलेला चेहरा डोळ्यासमोर येत होता. कुणालची आई त्याच्याजवळ येते. कुणाल आईला मिठी मारतो. आई, खरंच ग, आज साक्षीला बघून तुझं किती महत्त्व आहे ते मला कळलं, कुणाल बारीक आवाजात बोलतो. कुणाल, जा तू घेऊन ये तिला, तिला आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेवढ्यात प्रदीप येतो. ते सगळेजण त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतात. अरे प्रदीप, कुठे गेला होतास? कुणाल हसत बोलतो. कुणाल, मी सगळं ऐकलं आहे. तुम्ही सगळेजण साक्षीच्या रूममध्ये गेला होता तेव्हा मी आलो होतो, प्रदीप कंठ दाटून बोलतो. कुणालच्या आईच्या समोर येऊन खाली बसतो. माझी साक्षी तुमच्यात आईला शोधते. तिच्यावर आईचं प्रेम तुम्ही कमी करू नका, प्रदीप रडत हात जोडून बोलतो. बाळा उठ, मी पण तुझी आईच आहे. साक्षी माझी मुलगी आहे, त्या त्याला उठवत बोलतात. आई, मी कधी साक्षीबद्दल तुम्हाला सांगितलं नाही, पण आज सांगतो. साक्षी जेव्हा लहान होती तेव्हा मला म्हणायची, दादा, आपली आई कुठे आहे? काकी शिल्पावर किती प्रेम करते, मग आपली आई आपल्यावर प्रेम करत नाही का? आपली आई आपल्यावर रागवली आहे का? काकी म्हणते की आपली आई आपल्याला सोडून खूप लांब गेली आहे. दादा, काकी म्हणते ते खरं आहे का? तिचं निरागस प्रश्न ऐकूनच माझ्या जीवाचं पाणी पाणी होत असायचं. कधी कधी खूप हट्ट करायची, मला माझी आई आणून दे. मी तिला कुठून आई आणून देणार होतो? प्रदीप रडत म्हणून खाली बसत बोलतो. प्रदीपचे डोळे पुसून एक दीर्घ श्वास घेतो. आई, बाबा तर जास्ती साक्षीजवळ यायचे नाहीत. ती सारखी माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, ती बाबांच्या मागे लागायची. प्रदीप तोंडावर हात ठेवून रडू लागतो. कुणाल त्याच्याजवळ येतो. प्रदीप, तूच असं करू नको ना रे. कुणाल प्रदीपला मिठी मारतो. कुणाल, मलाही आईची खूप आठवण यायची, पण मी समजदार होतो. साक्षी खूप लहान होती रे, ती बिना आईची वाढलेली आहे रे. काही चुकलं तर समजून घे रे. प्रदीप बोलून बाहेर निघून जातो. नीतूला खूप वाईट वाटतं. ती प्रदीपच्या पाठीमागे जाते, तर तो कारमध्ये बसून निघून जातो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.